नेपाळ आणि तिबेटमध्ये आलेल्या पुरातल्या बळींची संख्या 472 वर 290 भारतीय पर्यटकांसह 1400हून अधिक बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी नेपाळ प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न। कैलास मानसरोवर यात्रेतील 37 भाविकांसाठी मुख्यमंत्र्यांचा तातडीचा पुढाकार, भाविक काठमांडूकडे रवाना। केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन आजपासून 6 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर। कॅनडा दौऱ्यात कॅनडाच्या वित्तमंत्र्यांशी केली चर्चा। गणेश मंडळांनी अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करून प्रसादाची शुद्धता जपण्यासह गणेशोत्सवाचं पावित्र्य आणि शिस्त कायम राखण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन। महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायदा आजपासून लागू, सक्तीच्या धर्मांतराला आळा घालण्यासाठी कठोर तरतुदी। पवित्र पोर्टल मार्फत राबवण्यात आलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत मुलाखतीशिवाय या प्रकारात निवडीसाठी एकूण 13,119 पदांसाठी उमेदवारांची शिफारस। बहीण भावाचं पवित्र नातं जपणाऱ्या रक्षाबंधनानिमित्त सर्वत्र उत्साह, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांनी देशवासियांना दिल्या शुभेच्छा। आणि अमेरिकेतील सेंट लुईस इथं झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेतील अंतिम फेरीत विजय मिळवत आर प्रज्ञानंदने घडवला इतिहास। ग्रँड चेस टूर स्पर्धा जिंकणारा ठरला पहिला भारतीय। नमस्कार, 11च्या बातमीपत्रात मी स्वाती केदारे कांबळे।